केतकीच्या घरी आज सकाळपासूनच गडबड होती. कारण पण तसंच होतं. केतकीचे सासरे रिटायर होणार होते. त्यामुळे घरीच त्यांनी जवळच्या नातेवाईकांना व ऑफिसमधील सहकाऱ्यांना बोलावलेलं होतं. घरी छान छोटीशी एक पार्टी होती. केतकी तर आज सकाळपासूनच उठून घरातील कामे, सगळ्यांसाठी नाश्ता तिने बनवला होता. हळूहळू पाहुणे आता येऊ लागले होते. दुपारी पण केतकीने सगळ्यांसाठी खूप मस्त छान स्वयंपाक बनवला होता. केतकीच्या नवऱ्याने करणने आज घरात सर्व पार्टीची तयारी सुरू केली होती. दुपारी जेवण केल्यानंतर सगळे संध्याकाळच्या तयारीला लागले. केतकीची नणंद तर 2-3 दिवस आधीच आली होती. ती पण केतकीला कामात मदत करू लागत होती. घरात एक प्रकारचे छान प्रसन्न वातावरण होते. केतकीची लहान बहीण प्राची पण त्यांच्या शहरात राहत होती. ती पण दुपारी कार्यक्रमासाठी आणि बहिणीला मदत करण्यासाठी म्हणून आली होती. त्यामुळे केतकीला देखील खूप बरं वाटलं. करणने संध्याकाळी पार्टी आहे म्हणून एका स्वयंपाक बनवणाऱ्याला आणलं होतं आणि संध्याकाळी 5-6 नंतर स्वयंपाक बनायला जाऊ लागला होता. जिकडे बघेल तिकडे घाई गडबड आणि गोंधळ सुरू होता. हळूहळू काही पाहुणे व सहकारी देखील यायला सुरुवात झाली होती. सर्वजण आपापल्या तयारीला लागले होते. थोड्या वेळाने केतकीची सासू ही देखील छान तयार होऊन आल्या होत्या. तेव्हा केतकी त्यांचं कौतुक करत बोलते की, आई तुम्ही खूपच सुंदर दिसत आहात. सुनेकडून कौतुक भेटल्यामुळे सासू लाजल्या. मग इतक्यात केतकीचे सासरे आले आणि ते म्हणाले की, सकाळी मी दिलेले नवीन कानातले तू अजून घातले का नाहीस? अहो राहू दे, परत कधीतरी घालेन मी. मला ते घातल्यानंतर त्रास होतो. सकाळी फक्त 5 मिनिटं घातले तर कानाला किती त्रास होत होता. अगं पण रोज घाल असं मी तुला कुठे बोलत आहे. फक्त आजचा एक दिवस घाल, कारण आजच्या दिवसाची ती आठवण असेल. तेव्हा त्या म्हणाल्या ठीक आहे, मी आत्ताच घालते. आणि त्या त्यांच्या रूममध्ये गेल्या आणि त्यांचं आवरून मस्तपैकी साडी घालून आणि त्यांनी दिलेलं कानातलं देखील घातलं. केतकी आणि तिचा नवरा करण यांनी पण सासूसाठी छान पैठणी आणि वडिलांसाठी महागातलं घड्याळ आणलं होतं. संध्याकाळी सगळे पाहुणे मंडळी आले. पाहुणे काही खूप नव्हते. सोसायटीच्या आवारात कार्यक्रम करणार होते. खरं तर केतकीच्या सासऱ्यांना पार्टी वगैरे हे काही असं फारसं आवडत नव्हतं. पण मुलांसाठी ते पार्टीसाठी तयार झाले होते आणि पार्टीसाठी त्यांनी होकार देखील दिला होता. सर्वजण आता आले होते. केक कापून पार्टीला सुरुवात झाली. मग केतकीच्या सासऱ्यांनी छान आपलं मनोगत व्यक्त केलं. थोडी मज्जा मस्ती झाली. नंतर जेवण करण्यासाठी सगळेजण व्यस्त होते. केतकीची सासू सासरे देखील थकले होते. एका जागेवर ते बसले होते. तेव्हा केतकीच्या सासूला ते कानातलं खूपच टोचू लागलं. कानाजवळ जळजळ होऊ लागली. त्यामुळे त्या रूममध्ये गेल्या व ते कानातलं काढून ठेवलं व जे नेहमीच आहे ते त्यांनी घातलं. इतक्यात कोणीतरी आवाज दिला म्हणून त्या तशाच कपाटाला लॉक न लावता बाहेर आल्या. त्यांच्या लक्षातच आलं नाही की त्यांनी कपाटाला लॉक केलेलं नाही. त्या काही गडबडीने विसरून गेल्या. कार्यक्रम छान चालू होता. हळूहळू सर्वजण जेवण करत होते. थोड्या वेळाने करण म्हणाला की आपल्या सर्वांचा फॅमिली फोटो काढू आणि मग सर्वजण एकत्र आले. तेव्हा केतकीच्या सासऱ्यांचे लक्ष बोलता बोलता केतकीच्या सासूकडे गेलं तर त्यांच्या कानात ते कानातलं नव्हतं. म्हणून ते बोलले, अगं तू परत ते कानातलं का काढलंस? आणि हे काय इतकं छोटं आणि साधं कानातलं का घातलं आहेस? आधी जाऊन ते बदलून ये बघू. तेव्हा त्या कानातलं घालण्यासाठी रूममध्ये आल्या आणि त्यांनी कपाट उघडलं, पण त्यांना कपाटात ते कानातलं दिसलंच नाही. त्यांनी सगळं कपाट तपासून पाहिलं, पण कोठेच ते कानातलं काही मिळत नव्हतं. त्यामुळे त्या खूप अस्वस्थ झाल्या. त्यांना खूप टेन्शन आलं होतं. त्या टेन्शनमध्येच बाहेर आल्या आणि सगळ्यांसमोर म्हणाल्या की माझं कानातलं कुठंच मिळत नाही, ते चोरीला गेलं आहे. हे ऐकून सगळे आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागले. तेव्हा सर्वांनाच खूप टेन्शन आलं होतं. कारण का सगळे घरातील पाहुणे मंडळी होते, सहकारी होते, ते पण जवळचेच होते आणि त्यांच्यासमोर हे प्रकरण कसं हाताळायचं, काय करायचं हे काही त्यांना समजत नव्हतं. पण तोपर्यंत केतकीच्या सासूने पूर्ण घरात हंगामा केला होता आणि म्हणू लागल्या की मला माफ करा, पण माझे कानातले चोरीला गेले आहे. मला वाटतं की आपल्यापैकी कोणाजवळ तरी असेल, त्यामुळे मला तुमची पर्स चेक करायची आहे. मग हा निर्णय सगळेजण मान्य करतात. कारण का जो कोणी हा निर्णय टाळेल त्याच्यावर शंका येईल. त्यासाठी ते सगळेजण तयार होतात. सगळ्यांपाशी जास्त काही सामान नसतं. फक्त सगळ्यांकडे छोट्या छोट्या पर्स असतात. मग एक एक करून केतकीची सासू सर्वजणी जवळच्या पर्स चेक करू लागतात. त्यांनी एक एक करून सगळ्यांची पर्स तपासली. आता केतकीच्या बहिणीची म्हणजेच प्राचीच्या
पर्सची तपासायची वेळ असते. त्यांनी तिची पर्स तपासायला सुरुवात केली आणि पर्स तपासता तपासता त्या अचानक ओरडल्या, हेच ते माझं कानातलं, हेच ते माझं कानातलं. त्यांचा आवाज ऐकून सर्वजण त्यांच्याकडे पाहू लागले आणि मग प्राची पुढे येऊन म्हणाली की हो, ही तर माझी पर्स आहे. मग सगळे पाहुणे मंडळी तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागले. तेव्हा केतकीची सासू म्हणाल्या, म्हणजे हे कानातलं तू चोरलं होतंस आणि तुला असं करताना थोडीसुद्धा लाज वाटली नाही का? स्वतःच्याच बहिणीच्या घरी चोरी करताना तुला कशाची भीती वाटली नाही का? तू आल्यापासून घरात काम करते ते पाहून मला किती आनंद झाला होता. आणि जर हे तुझ्या आईवडिलांना कळालं की तुझ्या बहिणीच्या सासरी जाऊन तू चोरी केली आहेस तर त्यांना किती वाईट वाटेल. नंतर केतकीची नणंद निकिता प्राचीवर भडकली, तुला माझ्या आईचं कानातलं घेताना काहीच कसं काय वाटलं नाही? तुझी हिंमत कशी झाली असं वागण्याची? तू तर माझ्या भावाच्या मागे मागे दादा दादा म्हणून करत असतेस. माझ्या भावाने तुला बहीण मानलं आहे आणि तू तर त्याच्या स्वतःच्या भावाच्याच घरी चोरी केली. म्हणून तू माझ्या भावाबरोबर गोड गोड बोलत होतीस का? जेणेकरून वेळ भेटून आमच्या घरात तुला चोरी करायला मिळेल आणि तुझ्यावर कोणी आळ घेऊ शकणार नाही. असे आरोप ऐकून प्राची खूप मोठ्याने रडू लागली आणि केतकीकडे पाहत ती बोलते की दीदी, मी खरंच चोरी केली नाही, माझ्यावर विश्वास ठेव. केतकी पण गप्प असते. तिला पण काही समजत नाही काय बोलावं, कारण ते कानातलं तर तिच्या बहिणीच्या पर्समध्ये मिळालं होतं. म्हणून तिला काही बोलण्याची संधीच मिळाली नाही. पण तिला वाईट वाटत होतं की हे सासरचे माझ्या बहिणीवर कशा प्रकारे आळ घेत आहेत. तिला खात्री होती की माझी बहीण चोरी करू शकणार नाही. मग निकिता म्हणाली, तू चोरी केली आहे, तू खोटं बोलू नकोस. प्राची बोलते, मी खरंच चोरी केली नाही. मग निकिता म्हणते की मग हे कानातलं हवेत उडत उडत तुझ्या पर्समध्ये येऊन पडलं का? मी खरंच काही केलेलं नाही. ती खाली बसून आता मोठ्याने रडू लागते. हवं तर मी कोणाची शपथ घ्यायला तयार आहे, पण मी चोरी केली नाही. आता सर्वजण प्राचीकडे चोरीच्या नजराने बघत असतात. माणसे आपापसात चर्चा करू लागली की सूनबाईची बहीण चोर आहे. घडत असलेल्या घटनेने केतकीसुद्धा खूप रडायला लागली. करण पण हे सगळं ऐकून शांत होता. त्याला पण वाटत नव्हतं की त्याची मेव्हणी अशी काही करेल. त्याला पूर्ण खात्री होती की प्राची चोरी करू शकत नाही. अशीच बराच वेळ चर्चा सुरू होती. काही वेळाने केतकीचा छोटा मुलगा आला आणि त्याची आई रडत आहे हे पाहून तो केतकीजवळ जात म्हणाला, मम्मा, माऊने काहीही केलेलं नाही, तिने चोरी केलेली नाही. हे कानातले तर आपल्या आत्यानेच माऊच्या पर्समध्ये ठेवलं आहे. हे बोलल्यावर मात्र सगळे आश्चर्याने निकिताकडे पाहू लागले. मग घाबरतच निकिता म्हणते की वहिनी, तू एवढ्याशा मुलावर तू कसं काय विश्वास ठेवू शकतेस? तेव्हा केतकी ठामपणे म्हणाली की माझा मुलगा लहान आहे, पण तो कधीच खोटे बोलणार नाही. तो कधीच खोटं बोलू शकत नाही. असं बोलल्यावर मात्र निकिताचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. तिचा चेहरा एकदम पांढरा शुभ्र पडला. तेव्हाच करणच्या पटकन लक्षात येतं की त्याने सेफ्टीसाठी हॉलमध्ये व कॅमेरे लावलेले असतात आणि मग त्याला विचार येतो की खरंच हे कानातलं त्याच्या बहिणीने मेहुणीच्या पर्समध्ये टाकलं असेल तर या CCTV कॅमेरामध्ये नक्कीच कैद झालं असेल. नंतर करणने जे पाहिलं ते पाहून त्यांच्या सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. मग त्याने त्याच्या आईला देखील दाखवलं की हे बघ आई, आपल्याच निकिताने कानातलं चोरी करून प्राचीच्या पर्समध्ये ठेवलं आहे. ते पाहून त्याही दंग झाल्यात. मग काय, थोड्याच वेळात निकिताला सगळ्यांची बोलणी ऐकावी लागतात. पण आता वेळ आपल्या लेकीवर आली आहे म्हटल्यावर केतकीच्या सासूच्या तोंडातून एक शब्दसुद्धा बाहेर निघत नव्हता. तेव्हा मग केतकी पुढे येऊन म्हणाली की निकिताताई, तुम्ही खरंच असं केलं आहे का? तुम्ही का केलं असं? माझ्या बहिणीने तुमचं काय बिघडलं होतं? मग करण पुढे आला, आईला म्हणाला की आई, तूच विचार तिने असं का केलं आहे? तेव्हा मान खाली घालून आईने विचारलं की निकिता, तू असं का केलं आहे? मग ती रडायला लागते आणि म्हणते की मला वहिनीची बहीण प्राची अजिबात आवडत नाही. जेव्हापासून वहिनीचं लग्न झालं आहे तेव्हापासून दादा फक्त तिच्यासोबतच जरा जास्तच भावाप्रमाणे वागत आहे आणि तिला बहीण मानलं आहे. आणि दादा काय पण घ्यायचं म्हटल्यावर तिलासुद्धा वस्तू घेऊन देत असतो. माझ्या वाटेचं प्रेम दादा आता तिला देत आहे. हे पाहून मला खूप राग येत होता. म्हणून प्राचीला सगळ्यांच्या नजरेतून खाली पाडण्यासाठी मी हा प्लॅन केला होता. आता सगळे पाहुणे निकिताकडे बघू लागले. केतकीला थोडं हलकं वाटलं की आपल्या बहिणीवर कोणताच डाग लागला नाही. आपली बहीण सुखरूप या संकटातून बाहेर निघाली. पण इकडे निकिताची अवस्था खूप बेकार झाली होती, कारण आता तिचा स्वाभिमान दुखावला गेला होता.
पण केतकीला माणसांची व नात्याची किंमत होती. नातं टिकवण्यासाठी तिने तिच्या नंदेला माफ केलं. तेव्हा करण म्हणाला की निकिताताई, माझ्या किती पण मानलेल्या बहिणी असू देत, पण तुझं स्थान कोणीसुद्धा घेऊ शकत नाही. तू असा गैरसमज का करून घेतलास? आणि कारण कोणतंही असो, एखाद्या व्यक्तीला असं बदनाम करणं बरोबर नाही. तू माझी बहीण होतीस आणि कायमच राहशील, आणि आपलं हे नातं कोणी बदलणार नाही. असं म्हटल्यावर निकिता करणच्या गळ्यात पडून रडू लागली. कारण आता निकिताकडे रडण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नव्हता. पण झालेल्या प्रकाराने प्राची लगेच उठली आणि तेथून निघण्याचा प्रयत्न करू लागली. जाताना ती आपल्या बहिणीच्या गळ्यात पडून खूप रडली. तेव्हा केतकीची नणंद प्राचीची माफी मागण्यासाठी पुढे आली, पण प्राचीने तिला माफ केलं नाही. प्राची म्हणाली की मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. मी आजपासून या घरात पाऊलसुद्धा ठेवणार नाही. आजपासून माझ्या या बहिणीच्या सासरच्या माणसांसोबत माझा कोणताही संबंध नाही. असं बोलून प्राची आपली पर्स घेऊन तेथून निघून गेली. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.